अगं होय 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 बाज. वेलकम बॅक कमळी. याची काय बी गरज नव्हती. काय गरज होती म्हणजे? आता एवढ्या दिवसांनी तू आमच्या परिवारात परत आलीस. आम्हाला तर जाम भारी वाटायला लागलंय बघ. होय पोरीनो, लय तुमची आठवण यायची बघ. चला चला आज चला. कामिनीजी शेवटचं सांगतो, मी इथं अभ्यासासाठी आलोय. मला कुणासंग वैर घ्यायचं नाही ना कुणाच्या वाकड्यात जायचं. खरं उगं मुद्दाम जर माझ्या वाकड्यात कुणी गेलं तर मी बी सुट्टी देत नसतो. लावा तुम्हाला जो जोर लावायचा आहे तो. मी माझं स्वप्न पूर्ण करणारच, ते बी एकदम फास्टात. हो गॉड, ही गावच्या कधी हरत कशी काय नाही? चिपकली सारखी मला अशी चिपकून बसले. कधी जाणार आहे काय माहिती? कुठल्या सॉइलची बनली आहे? हॅलो, मी काहीतरी बोलते, तुझ्याशी ऐकू नाही आलो. ग्रॅनीची कुठे? तू मला तिच्याबद्दल विचार नको. तिच्या रूम मध्ये बसली असेल वर्मा शर्मा करत. ती जेव्हापासून त्या रूम मध्ये गेली ना, बाहेर नाही आली आणि यायला पण नको. युजलेस आहे. आता ही कुठे गेली? जाऊ दे, मला काय. हाय आई, अगं अगं आई, काय वेळ लागलाय का तुला? तुला काय त्रास वगैरे होतो की नाही? बघ किती भाजलंय. तू थांब, मी औषध घेऊन आली. हा नाही राग, अगं आई, दुखत नाहीये तुला? त्या कमळीने आजवरचे एवढे चटके दिलेत ना, त्याच्यासमोर हे काहीच नाही. रागिणी, एक सांगू, हा असा शत्रू माझ्या आयुष्यात यापूर्वी कधीच आला नव्हता. वा कमळी वा, एवढीशी अल्लड मुलगी, ती मला भारी पडली. माझा बाप झाली ती. हिने माझं सगळा मान उतरवून टाकला. सगळीकडे माझी किंमत शून्य करून टाकली. माझी सगळी आबरू गेली. काहीच किंमत नाही ठेवली. प्रत्येक वेळेस मी माझ्या नातीसाठी झटत राहिले, पण ही मात्र प्रत्येक वेळेस आडवी येत राहिली. प्रत्येक वेळेस माझ्यामध्ये आली ती. तिने प्रत्येक वेळेस तिने माझ्यावर मात केली. आई, तू रडतेस? अगं मी तुला कधीच रडताना नाही बघितलं काय. आई, ए आई, आता नाही, यापुढे नाही पाहणार तुम्हाला रडताना. शेवटच. कमळे, ए कमळे, शिकायचंय ना तुला? शिकायचंय ना? शिक, शिक, खूप शिक. मी पण बघते ना, मी पण बघते कशी शिकतेस तू. हा हॅलो, हा सरू काकी. अहो काय काळजी करू नका तुम्ही, सगळं व्यवस्थित झालं इथं. थांबा, बोला कमळी. बरं थांबा. हॅलो आहे. कमळे, कशी आहेस ग पोरी? अगं तू लई चांगलं काम केलंस बघ. माझा विश्वास होता. मी म्हणलं होतं ना तुला, माझी कमळी कधीच चुकीचं काम करणार नाही म्हणून.
म्हणत्या होय आहे. तू धीर दिलास म्हणून माझ्या हातनं घडलं बघे. आता तू बघ, काय बी झालं तरी माझं शिक्षण थांबणार नाही. वय ग कमळे, पण एक सांगू का ग, मला ना राहून त्या आजींचा विचार मनात येतो ग. त्या अन्नपूर्णा आजींना लई वाईट वाटलं असेल ना ग. होय ग, तेवढी एकच गोष्ट मनाला टोचत राहते बघ. मी जे काय केलं ते चुकीचंच केलं. वर हे जरी चुकीचं वाटत असलं ना तरी तुला आणि मला माहिती आहे का नाही का तू जे केलंस ते त्यांचा जीव वाचावा म्हणून केलंस. आता यात तुझा काय स्वार्थ होता काय? नाही ना. हे बघ, आता मागचं शब्द विसरायचं, आता पुढचा विचार कर, अभ्यासाकडे लक्ष दे. हा, आज आबा असतं ना तर त्यासने बी लई वाईट वाटलं असतं, मग खाल्ल्या असतंच त्यांच्या शिव्या. आबा असतं म्हणजे कुठं आहेत? कुठं गेलं ते? तू मला फोन दे, त्यांच्या संग बोलायचंय मला. अगं, देवाला गेलेत ना व, किती वेळा तेच सांगू? आता येतील तेव्हा बोल. बरं चालतंय. खरं आहे, आता बरं वाटायला लागलंय बघ. मनावरचं वज्ज जरा कमी झाल्यासारखं वाटायला. तू आता टेन्शन घेऊ नकोस. कायच बी झालं तरी आता मी फक्त अभ्यास करणार आहे. आता फक्त मला एका व्यक्तीचा आभार मानायचा. साधना मावशी अचानक का गेल्या अशा? काही प्रॉब्लेम मध्ये नसतील ना? काय झालं काय नक्की? हॅलो साहेबा, अरे आपल्या साधना मावशींचं गाव कुठलं काही कळलं का रे? बरं ठीक आहे, बघ शोध आणि मला कळव. हां, ऋषी, अरे सगळे गेले जेवून आवरून, तू काय इथे बसलायस? काही नाही, साधना मावशी ग अचानक गायब झाल्या, कोणाला काही सांगून नाही गेल्या, काही कळतच नाही काय झालं. हो ना, मी पण आता तोच विचार करत होते. तसं राधाताई म्हणाल्या की त्या गावी गेल्या आहेत, पण आता त्यांचं गाव कोणतं काय आपल्याला काहीच माहिती नाही ना. एक्झॅक्टली, मी आता साहेबाला त्यासाठीच फोन केला की ऍटलीस्ट त्यांचं गाव कुठलंही कळलं ना तर काहीतरी कॉन्टॅक्ट करू शकू आपण. म्हणजे काय मेडिकल इमर्जन्सी आहे का पैशांची गरज आहे काय ते कळेल तरी आपल्याला मदत करता येईल त्यांना. बघू आता. ऋषी, तुला खरं सांगू, मागे पण त्या अशा गायब झालेल्या तेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता. माझ्या डोक्यातनं तेच चक्र चालू आहे. म्हणजे त्या एवढ्या साध्या गोळ्या आहेत, त्यांना इकडचं काही माहिती नाही आहे, काही वाईट तर झालं नसेल ना? वहिनी तू टेन्शन घेऊ नको, डोंट वरी, काही नसेल झालं त्यांना. आय होप.